28 दिवसापूर्वी जे आपण 6 टर्कीचे अंडे मशीनमध्ये ठेवले होते त्याच्यातून फायनली पिल्लं निघायला सुरुवात झालेली आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, आता विषय आज झाला की आपण 6 अंडे ठेवले होते बरं का. आता त्यातले 2 पिल्लं निघते, एक पिल्लू निघू राहिले. 3 पिल्लं अंड्यात तयार झाले होते ना, लाईटीमुळे आहे ना ते आतल्या आतच मरून गेले, कारण की लाईट मध्ये 2 दिवस नव्हती. आता काय माहिती बाबा हे 3 पिल्लं कस काय जगले, कस काय करिश्मा झाला यो. पण आता मला तिकडून मुरली बाबांनी बोलवलं होतं, कारण की त्यांची कोंबडी नाही विकायला न्यायचं होतं. आता खरं तर मार्केट 8 वाजताच बंद होतं बरं का, पण त्यांनी मला 9-9:30 ला बोलवलं होतं. म्हणलं ही काय कोंबडी विकायची नाही, आता तशीच त्यांना वापस दिली आणि तिकडून डायरेक्ट घरी आलो बाबा. तिथे कारल्याचं बेड करायचे, तर आपल्याला कारले लावायचे, त्याच्यामुळे थोडं ट्रॅक्टर इकडे तिकडे मारलं. बंटीकडे बघतोय तर बंटी तर पार बाबा हिला आत्ता धुवून काढलंय, सगळ्या मातीत लोळून आली बाबा. आता इकडे ना दुसऱ्या वावरात गेलो होतो, थोडं कडक वावर होतं तिथं. मम्मी म्हणते दाखव इकडे, मी मारते जाऊ. मम्मीने हातात घेतलं जावा ते मशीन फेकायला लागलं इकडून तिकडं. मम्मी म्हणते भाऊ हे तूच मार. जसं बस तिथं मारलं आणि तिकडून परत घरी आलो होतो. मशीन मधले पिल्ल बघायला म्हणलं आता बदकाचं एक पिल्लू आहे ते निघलं असं, पण बदकाच्या पिल्लाचा विषय आज झाला त्याला त्या अंड्याचं शेल फोडता नाही आलं आणि त्याच्यामुळे ते आतल्या आतच गुदमरून मेलं बरं का. अजून 5 बदकाचे अंडे आहेत बरं का. आता काय होतंय ते नंतर कळलंच आपल्याला, पण हे टर्कीचे पिल्ल बघा निघल्याच खायला लागलेत भाऊ.